नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. असं हे मूग डाळीच्या हलव्याचं प्रीमिक्स तयार करून ठेवलं की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मूग डाळीचा हलवा तयार करू शकतो. या मूग डाळीच्या हलव्यामध्ये भरपूर तूप असल्यामुळे बरीचशी लोक हा हलवा खाण्याचं टाळतात. म्हणून ह्या हलव्याचा कमी तुपात करण्याचा हा छोटासा प्रयत्न. असा हा मऊ लुसलुशीत मूग डाळीचा हलवा गरम गरम खायला तर खूप मजा येते. थंडीच्या दिवसात हा गरमागरम हलवा खायला खूप चांगला लागतो. ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अगदी झटपट मूग डाळीचा हलवा कसा करायचा हे कळेल आणि नेहमीपेक्षा ह्याला तूपही कमी लागतं हे लक्षात येईल. चला तर आता आपण ही रेसिपी बघूयात. इथं मी एक मोठा बाऊल मूग डाळ घेतलेली आहे. ही डाळ 2 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका सुती कापडावरती म्हणा किंवा ह्या नॅपकिनवरती अशी पसरून घालणार आहे. थोडीशी हडकली म्हणजेच थोडीशी या कॉटनच्या कपड्यावरती ती कोरडी झाली की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. म्हणून ही एक अर्धा ते 1 तास मी अशी कॉटनच्या नॅपकिनवरती ओली डाळ पसरून घातलेली आहे. साधारण 1 तास झालेला आहे. डाळ अगदी थोडीशी दमटसर कोरडी म्हणतात ना, तशी झालेली आहे. आपल्याला अगदी पूर्ण कोरडी करून घ्यायची नाही आहे. आपल्याला हवे तशी ही डाळ कोरडी झालेली आहे. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आता आपण ही दमटसर अशी डाळ झालेली आहे ती मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आतच ही डाळ खरपूस अशी भाजूनही होते. डाळ अगदी सतत परतत राहायची, म्हणजे ती खालती करपणार नाही. आपल्याला छान तांबूससर किंवा हलका ब्राऊन कलर म्हणतात ना, तशी डाळ भाजून झालेली पाहिजे आहे. हे बघा, 20 मिनटं झालेली आहेत. अगदी हलकासा तांबूससर कलर ह्या डाळीला चढायला लागलेला आहे. आता एक 5 मिनटात मी ही डाळ भाजणं बंद करणार आहे. नंतर ही डाळ थंड करून घ्यायची आहे. हे बघा, डाळ छान थंडही झालेली आहे आणि आपण आता ती मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणार आहोत. अशी रवाळ अशी डाळ बारीक करून घ्यायची. ह्याच्यापेक्षा तुम्हाला थोडीशी बारीक करायची असेल तरी तुम्ही करू शकता. मी मात्र ही थोडीशी अशी जाडसरच डाळ बारीक केलेली एका छान एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. ही अशी डाळ छान बरणीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे आपलं मूग डाळीच्या हलव्याचं प्रीमिक्स तयार झालं. हे बघा, यातील आपल्याला पाहिजे तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि मूग डाळीचा हलवा तयार करायला सुरुवात करायची. इथं आता आपण या प्रेमिक्सपासून मूग डाळीचा हलवा तयार करत आहोत. त्यासाठी 2 चमचे तूप मी या पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मोठे 4 डाव आपण मूग डाळीचं प्रीमिक्स घेणार आहोत. यामध्ये 6 ते 8 माणसांसाठी मूग डाळीचा हलवा पुरेसा होतो. आता इथं आपल्याला ह्या तुपामध्ये नुसतं हे प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त भाजण्याची गरजच नाही आहे.
त्यामुळं हे प्रीमिक्स छान ह्या तुपामध्ये मिक्स झालं की आपण थोडंसं पाणी गरम करून घेणार आहोत आणि ते गरम पाणी ह्या मूग डाळीवरती घालायचं आहे. हे बघा, मूग डाळ ही तूप खूप शोषून घेते, त्यामुळं आपण किती तूप घालायचं हे ठरवायचं आहे. इथं मी पहिले 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि नंतर 2 चमचे तूप घातलेलं आहे. हे तूपसुद्धा या मूग डाळीमध्ये छान शोषलं जाणारच आहे. खरं पाहिलं तर हा हलवा खूप तुपामध्ये केला जातो, पण त्यातल्या त्यात आपण कमी तूप वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या हलव्यामध्ये भरपूर तूप असल्यामुळे बरीचशी लोक हा हलवा खाण्याचं टाळतात. अगदी 5 मिनटं हे तुपामध्ये मिश्रण परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत. इथं मी 4 डाव प्रीमिक्ससाठी आपण जे मूग डाळ मोजून घेताना बाऊल वापरले होते ते 6 बाऊल पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यातलं थोडंफार पाणी कमी लागण्याची शक्यता आहे, ते आता मी नंतर सांगेनच. पहिल्यांदा हे मी 3 बाऊल पाणी मूग डाळीवरती घातलेलं आहे आणि ते पूर्ण शोषून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. ते पाणी आपण हळूहळू वापरणार आहोत. पहिल्यांदा हे सगळं पाणी घातलेलं आहे ते मूग डाळीमध्ये छान मुरलं गेलेलं आहे. हे बघा, आपण जे पाणी घातलेलं होतं ते संपूर्ण पाणी मुरलं गेलेलं आहे. आता मी त्यामध्ये परत 1 बाऊल पाणी घातलेलं आहे. दुसऱ्यांदा घातलेलं पाणीसुद्धा खूप मुरत आलेलं आहे. अजून 1 बाऊल पाणी मला लागणार आहे. म्हणजे इथं एकंदरीत आपण 5 बाऊल पाणी वापरलेलं आहे. ह्याला आता आपण एक 5 ते 7 मिनिटाची वाफ आणून घेऊयात. हे बघा, छान मऊ लुसलुशीत असा मुगाचा प्रीमिक्स करून घेतलेला रवा होता, तो फुलून झालेला आहे. या हलव्यामध्ये अगदी हाताला तूप लागेल एवढं तूप घातलं जातं, पण मी इथं तूप खूप कमी वापरून हा हलवा करत आहे. 1 चमचा तूप घालून अजून एक वाफ देऊन घेत आहे. इथं मी अजून 1 चमचा तूप घालून अजून एक वाफ देणार आहे. आता इथं हलव्यापासून तूप थोडंसं वेगळं व्हायला लागलेलं आहे. या स्टेजला आपण हा हलवा तसाच ठेवला तरी चालेल, नाहीतर 2 चमचे तूप अजून घातलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त तूप नाही घातलं तरीसुद्धा हा हलवा खूप छान होणार आहे. आता आपण त्यामध्ये साखर घालत आहोत. इथं तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही इथं साखर वापरू शकता. कमी जास्त गोड हा हलवा झाला तरी तो चांगलाच लागतो. ही साखर छान विरघळून झाल्यानंतर आपण त्यावरती 1 चमचा तूप घालून झाकण ठेवून एक 5 मिनिटानंतर हलवा सर्व करायला घेणार आहोत. या हलव्यावरती अगदी वरतूनसुद्धा आता थोडं थोडं तूप दिसायला लागलेलं आहे. हे 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे. आपला हलवा झालेला आहे. हे बघा, अगदी मऊसूत असा हा हलवा तयार झालेला आहे. वास तर अगदी घरभर सुटलेला आहे. खूप छान हलवा दिसत आहे आणि झालेला पण आहे. म्हणजेच 5 ते 6 चमचे तुपामध्ये हा हलवा अगदी उत्तम झालेला आहे. या हलव्यामध्ये घालण्यासाठी मी ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. खरं म्हणजे आपण पहिल्यांदा जेव्हा फ्रायपॅनमध्ये तूप घातलेलं होतं तेव्हासुद्धा हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायला काही हरकत नव्हती, पण त्यावेळेस माझ्या हातून ते राहून गेलं. म्हणून मी आता हे थोड्याशा अगदी अर्धा चमचा तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे आणि ते ह्या हलव्यावरती घालत आहे. या हलव्यावरती बेदाणे घालायला मात्र विसरू नका, खूप छान लागतात. या हलव्यावरती वेलची पूड घालत आहे. असा हा आपला अगदी मऊ लुसलुशीत कमी तुपातला पण चवीला अगदी छान, अगदी तुपाची चव लागणारा
मूग डाळीच्या प्रीमिक्सपासून तयार केलेला मुगाचा हलवा. हा हलवा दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे. असा हा A1 सुग्रास रेसिपीचा अगदी मस्तच मूग डाळीच्या प्रीमिक्सपासून केलेला मुगाच्या डाळीचा हलवा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.